नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपल्या सर्वांचं पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे सोलापूरवरून आल्यानंतर प्रदीर्घ काळ अक्कलकोट येथेच राहत होते आणि त्यांनी तेथील वटवृक्ष मठात बसून अनेक लीला चमत्कार करून जनतेची दुःख पुसली होती। आणि अक्कलकोटमध्ये हे क्षेत्र कर्नाटक आणि सोलापूरच्या सीमेवर आहे। येथून पुढे गेल्यावर श्री क्षेत्र गाणगापूर हे प्रख्यात जागृत दत्तक्षेत्र आहे। अक्कलकोट हे सुंदर आणि स्वच्छ ठिकाण आहे। स्वामींच्या चरणांनी पावन झाल्यामुळे या क्षेत्राला प्रचंड मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून स्वामी भक्तांचं हे जणू माहेरघरच आहे बघा। तर अक्कलकोट हे नाव का पडलं किंवा या नावाचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम सांगते। अक्कलकोट हे नाव या ठिकाणाला यासाठी पडलं की या ठिकाणी परिसरामध्ये अक्कलकारा नावाची बहुगुणी वनस्पती मोठ्या प्रमाणावर सापडायची, म्हणून या गावाला अक्कलकोट असं नाव पडलं। बुद्धीला आपण अक्कल असे म्हणतो। बुद्धी नेहमी स्पष्ट अशा उच्चाराने प्रकृतीची प्रचिती अनेक बुद्धी आणि अक्कल ही तेज आणि प्रबल करण्यासाठी दिवसेंदिवस वाढत आहे। ही वनस्पती उपयुक्त आणि उपासकांचे त्यामुळे अक्कलकोट हे प्रमुख नाव या गावाला पडण्यास हातभार लागला आहे। प्रत्येक अक्कलकोट म्हणजे काय, प्रचंड गर्दी म्हणजे बुद्धी यामध्ये अक्कलेचे आधार किंवा खजिना लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी अक्कलकोटला श्री क्षेत्री दर्शनासाठी येत असतात बघा। तर काही लोक स्वामी प्रकट दिन, स्वामी समाधी दिन, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा असे वर्षातून येणाऱ्या काही महापौर्णिमांना अक्कलकोटला भरपूर असे भक्त येत असतात आणि वटवृक्ष मंदिराला नमस्कार करायला भाविकांची खूप मोठी गर्दी असते। अनेकांना स्वामींची जागृत प्रचिती येत आहे, तसे भाविक वाढत आहेत आणि स्वामींमुळे अनेकांची दुःख, दैन्य, संकट दूर झालेली आहेत। त्यामुळे अक्कलकोटची गर्दी वाढत आहे। तर आता आपण काय जाणून घेणार आहोत, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण स्वामींच्या दर्शनाला जेव्हा जाल ना, तेव्हा त्यांच्यासाठी विडा जरूर घेऊन जावा। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओचा मुख्य उद्देश तोच होता की आपण आपल्या स्वामींसाठी त्यांच्या आवडीची गोष्ट भगवंताला जर आपण अर्पण केली ना, तर आपली भक्ती पाहून भगवंत सुद्धा ती वस्तू स्वीकारतात आणि त्यानुसार केवळ आपण जसा देवाला नैवेद्य अर्पण करतो ना, त्याप्रमाणे आपण आपल्या लक्षात स्वामी महाराजांना तर हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा, हा त्यामागचा मूळ भावार्थ असतो बघा। त्यामुळे आपण जेव्हा कधी अक्कलकोटला जाणार असाल तेव्हा स्वामी महाराजांना ज्याप्रमाणे आपण त्यांच्या आवडीचं चाफ्याचं फूल किंवा बुंदीचे लाडू, बेसनचे लाडू असं आपण मिठाई घेऊन जातो, हार, फुलं, त्याचप्रमाणे आपण विडा सुद्धा स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करायला, कारण स्वामी आपले महाराज प्रत्येक भक्तांची मनातील इच्छा ओळखून त्यांची इच्छा पूर्ण नक्कीच करतात बघा। तसंच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटला जाऊन त्या ठिकाणी विडा अर्पण करू शकता। पण जर तुम्हाला शक्य नाही आहे अक्कलकोटला जाणं, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे बघा। तर अशा वेळी तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही स्वामी केंद्र किंवा मठ असेल तर त्या स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये हा विडा तुम्हाला स्वामींना घेऊन जायचा आहे। तर विडा का घेऊन जायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। तर हिंदू धर्मामध्ये विड्याचं पान अत्यंत पवित्र मानलं जातं। आपण कोणत्याही पूजेमध्ये बघा विड्याचं पान वापरतो का, तर ते शुभ असतं। म्हणून असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूंची विड्याच्या पानांनी पूजा केली होती आणि तेव्हापासून पूजेमध्ये विड्याचा वापर केला जातो। आणि या पानामध्ये काय असतं, तर देवी देवता वास करतात असं मानलं जातं। ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित उपाय
आणि युक्त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. खूप प्रभावी असा उपाय आणि युक्त्या मांडल्या जातात बघा ज्योतिषशास्त्रामध्ये. विड्याची पानं केवळ कामातच यश मिळवून देत नाहीत, तर आपल्या कामातील अडथळे सुद्धा दूर करतात. आता इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानांचे काही उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता ज्या लोकांना अक्कलकोटला जाऊन स्वामींना विडा अर्पण करणं शक्य नसेल, अशा लोकांनी काय करायचं ते बघा. इच्छापूर्तीसाठी तुम्ही काय करायचं आहे तर दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून झाल्याच्या नंतर आपल्या जवळपास बजरंगबलीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर विडा अर्पण करायचा बघा बजरंगबलीला, आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलायची. त्याच्यानंतर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल बघा. त्यामुळं आता विड्याच्या पानामध्ये काय असतं तर सकारात्मक ऊर्जा जास्त असते आणि ही पानं नकारात्मक शक्तींना शोषून घेतात. म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याची जी पानं असतात त्याचा वेल लावावा असं सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकरांनी आपल्या घरामध्ये विड्याच्या पानांचा वेल नक्की लावावा. कुंडीमध्ये लावलात तरी चालेल, छोट्याशा कुंडीमध्ये, किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही हा वेल लावू शकता. स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो ना, तसा आपण दर गुरुवारी दत्तगुरूंना सुद्धा आपण जो काही स्वयंपाकाचा नैवेद्य केलेला आहे तो दाखवायचा आणि त्याच्यानंतर विडा अर्पण करायचा. त्यामुळे काय होतं तर आपल्या प्रपंचामध्ये जे काही कलह सुरू असतात, भांडण तंटे कुटुंबामध्ये सुरू असतात, तर ते दूर होतात आणि कुटुंबामध्ये आपलं नातं सुधारतं, नातेसंबंध खूप घट्ट बनतात. म्हणून आपण हा विडा दत्तगुरूंना सुद्धा दर गुरुवारी अर्पण करायचा आहे. आता व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी काय करायचं, एखाद्या सुवासिनीची ओटी भरायची, तिला जेवू घालायचं आणि त्याच्यानंतर तिला सुद्धा विडा द्यायचा. त्यामुळे काय होतं तर त्यामुळे ती संतुष्ट होते आणि आपल्याला आशीर्वाद देते बघा. आणि यामुळे काय होतं तर आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी होते आणि लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न राहते. म्हणून असा इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानांचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तसंच ज्याप्रमाणे तुम्ही जर अक्कलकोटला जाणार असालच तेव्हा महाराजांना विडा घेऊन जायला विसरू नका. तर आजची ही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.